ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। दिवाळी अवघ्या 10 दिवसांवर आलेली असताना सर्वसामान्यांसाठी लोकल फेऱ्या सुरू झालेल्या नाहीयेत आणि याचे गंभीर परिणाम मुंबईतील डबेवाल्यांच्या व्यवसायावर झालेला आहे। कारण कर्मचारीच नसल्याने डब्बे पोहोचवणार कसे आणि कोणाला हा प्रश्न आहे। त्यामुळे डब्बेवाल्यांना आर्थिक समस्येचा सामना करावा लागतोय। ही स्थिती कायम राहिल्यास आर्थिक कोंडीमुळे यंदाची दिवाळी मुंबईतील डबेवाल्यांसाठी काळी दिवाळी ठरणार आहे। कोरोनाचं हे संकट पूर्ण जगावरती झालेलं आहे। त्याच्यामध्ये प्रत्येकाचा जे व्यवसाय आहे किंवा उद्योगधंदा हा पूर्ण लयास गेलेला आहे आणि ह्या सध्याच्या कोरोना काळामध्ये आमचा हातावरती पोट असल्यामुळे की महिन्याचा पगार घेऊन त्याच्यावरती घर चालवायचं ते सुद्धा कुठेतरी बंद झालं आणि सध्या जी दिवाळी आलेली आहे तर त्या दिवाळीची साजरी करण्यासाठी की दरवर्षाप्रमाणे आम्ही काही ना काही जे महाराष्ट्रामध्ये व्हायचे ते प्रत्येकजण आपल्याला जे भेटते ते याच्यातून साजरं करायचे। पण सध्या साजरं करण्यासाठी की आपल्याकडे पैसा आहे नाही किंवा काय नाही तर खूप दुःख वाटतंय। दरम्यान डबेवाल्यांच्या सायकली, डब्याचे ट्रे आणि ढकलगाडी आता गंजून खराब झालेल्या आहेत। कोरोनामुळे लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू नसल्यामुळे डबेवाल्यांना व्यवसाय नाहीये। त्यामुळे यंदाची दिवाळी कशी साजरी करायची असा प्रश्न डबेवाल्यांना पडलाय। डोक्यावर ट्रे ठेवून मुंबईकरांचे लाखो डब्बे त्यांच्या ऑफिसपर्यंत आणि पुन्हा त्यांच्या घरापर्यंत पोहोचवणारे हे ट्रे आणि या सायकली आहेत मुंबईच्या डब्बेवाल्यांच्या। गेल्या 7 महिन्यांपासून या सायकली असतील, ट्रे असतील किंवा या हातगाड्या असतील यांना आता गंज चढलेला आहे आणि सायकलकडे पाहिलं तर या सुद्धा आता कामातून गेलेल्या आहेत कारण या पुन्हा वापरता येणं शक्य नाही आहे। अशा परिस्थितीत अजून काम सुद्धा सुरू झालेलं नाही आहे। कोरोनामुळे मेटाकुटीला डबेवाले आलेले आहेत आणि यामध्येच पुन्हा दिवाळी आलेली आहे। यंदाची दिवाळी डबेवाल्यांसाठी काळी दिवाळी ठरते की काय अशी भीती आता वाटू लागलेली आहे। आमचा हातावरती पोट असल्यामुळे की महिन्याचा पगार घेऊन त्याच्यावरती घर चालवायचं ते सुद्धा कुठेतरी बंद झालं आणि सध्या जी दिवाळी आलेली आहे तर त्या दिवाळीची साजरी करण्यासाठी की दरवर्षाप्रमाणे आम्ही काही ना काही जे महाराष्ट्रामध्ये व्हायचे ते प्रत्येकजण आपल्याला जे भेटते ते याच्यातून साजरं करायचे। पण सध्या साजरं करण्यासाठी की आपल्याकडे पैसा आहे नाही किंवा काय नाही तर खूप दुःख वाटतंय। दिवाळीची तयारी तर आता काहीच नाही। आम्ही आता 6 महिने घरीच बसलेलो आहे। त्यामुळे दिवाळीचा कोणाला पगार नाही काय नाही, सगळे घरी बसल्यामुळे आम्हाला खायला सुद्धा अन्नधान्य नाही। दिवाळीच्या काळामध्ये तर त्यांच्याकडून कस्टमरकडून तर कुठलाच रिस्पॉन्स नाही आहे। जसं 6 महिने झाले लॉकडाऊन झाले, लॉकडाऊन झाल्यामुळं आम्ही एकही डबा पोहोचवला नाही, त्यामुळं आपण कस्टमरकडे कुठली मागणी करू शकतो। कॅमेरामॅन इरफान शेख सोबत मिरणजित माजगावकर, एबीपी माझा, मुंबई।